जितना ना मेरे को बोलो ऊपर तक नमस्कार मित्रांनो, मी दिल्ली येथील किल्ल्यावर आलो आहे। या ठिकाणी 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो प्रधानमंत्री याच्या मार्फत। या ठिकाणी जो दिसते हा किल्ला आहे। या ठिकाणी हा किल्ला, या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत। तिकीट 50 रुपये होती। दोन्ही बाजूला तोफा ठेवण्यात आल्या आहे। इथे अनेक लोक या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत। किल्ल्यावरील दरवाजा आहे हा। किल्ला हा परिपूर्ण लाल दगडांनी दिसते आहे बांधलेला। बादशाह शहाजहान यांनी हा किल्ला बांधला आहे। किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारचा वास्तू बांधलेली आहे। या ठिकाणी 15 ऑगस्ट हा दिन साजरा केला जातो। या ठिकाणी चिन्ह आकारण्यात आले असे दिसत आहे। या किल्ल्याचा महत्त्वाचा दरवाजा या ठिकाणी आत। किल्ल्याच्या आतल्या बाजूने बाजार आहे। या ठिकाणी बघूया काय आहे ते। अंदर बाजार आहे। इथे भरपूर प्रमाणात लोक आलेले आहेत। इथे अतिशय सुंदर डिझाईन काढण्यात आली आहे इथे किल्ल्यावर। तुमच्या आवडीच्या वस्तू या ठिकाणी भेटतात। खूप सुंदर सुंदर वस्तू आहे इथे। पाणी लागलेलं आहे या ठिकाणी। पाणी इतिहासात फक्त हा किल्ला आपण वाचलेला होता, आता आज प्रत्यक्षात बघत आहोत आणि तुम्ही बघण्यासाठी या ठिकाणी अनेक वस्तूंची या ठिकाणी दुकान आहे। खूप चांगल्या प्रकारचे दुकान आहेत इथे। ऐतिहासिक वस्तूंचे इथं दुकानं आहेत। इथे मूर्त्या आहेत इथे ऐतिहासिक वस्तूंच्या। पाऊस चालू झालेला आहे या ठिकाणी। दिल्लीमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे। या ठिकाणी किल्ल्याच्या आतील परिसर आहे हा ठिकाणी परिपूर्ण अतिशय किल्ले डिझाईनवर आहे। खूप सुंदर सुंदर। पाऊस आल्यामुळे अनेक जण इथं आधार घेत आहेत खाली लपण्यासाठी। इथे भरपूर किल्ल्याच्या आतला खूप मोठा परिसर आहे या ठिकाणी। खूप मोठा किल्ला आहे या ठिकाणी। पर्यटन करताना मी जिथे गेलो त्या ठिकाणी पाऊस आलेला आहे। तसेच या दिल्लीमध्ये सुद्धा पाऊस आला आहे आज। खूप वर्षापासूनच्या या ठिकाणी पुराणे झाडं आहेत। या ठिकाणी शहाजहान बादशाहच्या काळात या ठिकाणची वास्तू बांधलेली होती। या ठिकाणी सुंदर अनेकांनी पावसाचा आसरा घेतला या वास्तूमध्ये। पाऊस आल्यामुळे या वास्तूची खरी गरज लोकांना कळलेली आहे या ठिकाणी। किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर तिसरा हा दिवाने खास काहीतरी इथं बांधल्यासारखं दिसतं आहे। पावसामुळे लोकांची धुंदळ उडाली आहे। पूर्ण भिजलेले आहेत लोक या ठिकाणी। आसरा घेत आहे भरपूर जण इथे। त्या ठिकाणी डिझाईन अशा प्रकारची। एंट्री बंद केली आहे या ठिकाणी मधल्या साईडनं। हिरवेगार गार्डन आहे या ठिकाणी। आयुष्यात बघण्याची इच्छा होती ती परिपूर्ण झाली आज। किल्ल्याच्या आत भरपूर जागा आहे इथं। हिरवेगार गार्डनसारखं बनवलं आहे तिथे। जशा या ठिकाणी लाल वास्तू आहे तशाच पांढऱ्या प्रकारच्या वास्तू या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत। समोर दिसत आहे पांढऱ्या कलरमध्ये वास्तू संगमर दगडाच्या असतील अशा पद्धतीने आहे त्या। ते आहे दिवान ए आम। दिवान ए आमच्या मागच्या बाजूची वास्तू आहे इथं। 2-3 वास्तू दिसत आहेत। काही मस्जिद असतील। दिवाने खास आहे या ठिकाणी। इकडे हयात बक्ष मंडप आहे इथे ते दिसते दिवाने खास आणि हयात मंडप। या ठिकाणी लिहून आहे मुमताज महल। मुमताज महल दिशा डायरेक्शन दाखवला आहे या ठिकाणी। आणि रंगमहल आहे। रंगमहल या बाजूला आहे दिसते आणि मुमताज महल या बाजूला आहे। किल्ला खूप मोठा आहे। पाहताना खूप वेळ लागणार आहे। त्यामुळे हा एवढा किल्ला बघितला आहे आपण। हा किल्ला बघण्यासाठी जरुरी आहे या ठिकाणी दिल्लीला काश्मीरी गेटमधून प्रवेश करा आणि हा किल्ला परिपूर्ण बघून घ्या, आनंद घ्या। धन्यवाद।